आता काही झालं तरी आपलं लग्न होणार आणि त्याच्या आधी आपली एंगेजमेंट मध्ये मी तुझ्या बोटात ही रिंग घालणार आणि तोपर्यंत ही अंगठी सांभाळणं ही तुझी जबाबदारी आहे. हॅलो अंकल, तुम्हाला काही कळत नाहीये का? मला हे लग्नही नकोय आणि ही रिंगही नकोय. तू अंगठी ठेवशील का हे विचारलं नाहीये मी. इट्स अन ऑर्डर. आणि मला ही अंगठी नीट ठेवता नाही आली तर? ठेवावी लागेल, कारण की ही अंगठी माझ्यासाठी सर्व काही आहे. या अंगठीला तू तुझ्या जीवापेक्षाही जास्त जप. येतो मी. अंकल, ताई, हा असा डायमंड आतापर्यंत फक्त टीव्हीतच बघितला होता. हे असा एवढा खराखुरा डायमंड पहिल्यांदाच बघतीये मी. माणूस ना नुसता श्रीमंत असून चालत नाही. असलेले पैसे खर्च करायला माणसाचं मन सुद्धा श्रीमंत असावं लागतं. बरोबर. आणि अशाच श्रीमंत मनानी त्या एजंटनी तुला भरभरून दागिने देत. सोन्याच्या हिऱ्याच्या दागिन्यांनी तुला मडवत. सोन्या, दे ती अंगठी दे. नीट जपून ठेवते हा कपाटात. ते त्यांनी मला ठेवायला सांगितलंय. मी ठेवते ना. ठीक आहे सोन्या, ठेव हा. तुझ्या खोलीत ठेव जपून. पुढे ठेवणार आहेस ते लक्षात ठेव हा. अहो, तुम्ही बघितलं का? मुलगी सासरी जायची वेळ आली आहे तर कशी जबाबदारीने वागते ती. तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलंय? पैसे ऑफर केल्याने हे लग्न मोडेल असं वाटलं तुम्हाला? ही गोष्ट बाहेर पडल्याने किती नाचक्की होईल आपली. आणि त्या बाईने हे सगळं एजेंना सांगितलं तर? प्लीज असं काही करू नका जेणेकरून तुम्हालाच घर सोडून जावं लागेल. आणि घर सोडून जाणं हे पहिल्यांदा घडणार नाहीये आपल्याकडे. तुमच्या किशोर दादांचं उदाहरण आहे ना तुमच्या डोळ्यासमोर. तुम्हाला कळत कसं नाहीये? कळतंय का मी काय बोलतेय? कळतंय, आम्हाला सगळं कळतंय, पण तुम्हालाच आमचे प्रॉब्लेम्स कळत नाहीयेत. हे जे आपल्याला घरातून बाहेर काढतील ह्या भीतीने जर आपण गप्प बसलो, मीरा सासू म्हणून या घरात येईल आणि एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना घरातून बाहेर काढेल. म्हणजे वहिनी, मग आपण कुठे राहायचं? नाही नाही नाही, मी माझ्या बेबीला सोडून कुठे नाही राहणार. मला इथेच राहायचं. सरू, आपण कुठे राहायला जायचं हे डिस्कस करण्यापेक्षा ती लीला या घरात कशी येणार नाही हे प्लॅन करूया. हा, आता काय? रिंग दाखव. तुमचीच रिंग आहे ना, किती वेळा बघणार? तुझ्यासारख्या वेंधळ्या मुलीला रिंग दिली आहे म्हणून चेक करावं लागतं. बघितली? बॉक्स उघड. झालं समाधान? खडूस माणसाबरोबर माझं लग्न झालं ना,
खरंच कठीण आहे. इतक्या वेंधळ्या मुलीला रिंग दिली आहे मी. कठीण आहे माझं. ताई अगं नीट 2 हात वापरून कर ना. तुला दिसत नाहीये का? एक हात बिझी आहे. तो एजंटच्या रिंगची रक्षा करतोय. एवढंच ना, मग किशात ठेव. एजे नाम भी नहीं लिया और सेता नाजिर. रिंग साठीच असेल. दाखव रिंग. दाखवते. बटन. बघितली? तू माझी प्रेशियस रिंग त्या मुलाच्या खिशात ठेवली. त्याचं काय आहे ना, तुमच्या पॅन्टला जसे खिसे आहेत ना तसे माझ्या पंजाबी ड्रेसला नाही. इम्पॉसिबल. आता नीट ऐक, ही रिंग कोणालाही द्यायची नाही, फक्त तुझ्याकडे ठेवायची, कळलं? दुसरा काही पर्याय आहे का मला? के. काय दाखव रिंग. बघितली? थँक्यू. खडूस अंकल आता मला थँक्स म्हणाले. बघितली? बॉक्स हातातून सोडायचं नाही, कळलं? आता डोक्यावर ठेवते हा बॉक्स. काय? बघितली रिंग? थँक्स. काय हो, काय झालंय? चेहरा का पाडलाय? तुमचं म्हणजे ना, घरात जरा काही चांगलं होत असेल की तोंड वाकडं. कालिंदी लग्न ते लावून देतील, त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षा नाहीये. हा जहागीरदारांचा मोठेपणा झाला. पण आपल्या लेकीचं लग्न आहे म्हटल्यावर काही मानपान तरी आपल्याला करावंच लागेल ना. आणि हे सगळं कसं झेपणार आपल्याला? कसं झेपणार म्हणजे काय? नेहमी एक मिनिट. म्हणजे तुम्ही या लग्नाला तयार झालात? काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला? कालिंदी, एजे बाबतीतला तुझा निर्णय योग्यच आहे. अगं आज मी मला वाटलंच होतं तुम्हाला हे स्थळ पसंत पडणार. तुमची ना ट्यूब जरा उशिराच पेटते. वा, बरंच झालं. हे घ्या, लीलाच्या लग्नासाठी जमवलेलं सोनं.
ताईचं स्त्रीधन आहे हे. अहो बघताय काय असे घ्या घ्या. आणि हे कमी पडलं ना तर हे. आता मला सांगा, हे मिळून त्या तिकडच्या लोकांचा मानपान पाहुणचार सगळं नीट होईल ना? कालिंदी, अहो असं काय करताय? लीला काय फक्त तुमचीच मुलगी आहे का? माझी पण मुलगीच आहे ती. सावत्र असले म्हणून काय झालं? मावशी आई आहे मी तिची. आईसारखीच माया, आईसारखंच प्रेम केलंय मी तिच्यावर. ताई आज जिवंत असती तर तिने लीलाच्या लग्नासाठी कितीतरी स्वप्न बघितली असती. तुम्ही बघाच, ताईची ती सगळी स्वप्न मी कशी पूर्ण करते ते. त्यासाठी तू तुझं मंगळसूत्र पण. अहो हे बघा, गळ्यात नुसती काळ्या मण्यांची पोत असली ना तरी तिलाही मंगळसूत्रच म्हणतात. काही काळजी करू नका. आईचं मन जाणून घेणं खरंच अवघड गोष्ट आहे. कालिंदी, मी खरंच तुला समजण्यात चूक केली. मला माफ कर. अहो असं काय करताय? कालिंदी, तशीच वेळ आली तर बघू. हं? पण तोपर्यंत हे तुझ्याच गळ्यात असायला हवं. बर बर, आता हे ठेवता का जागेवर? हा, उद्या सोनाराकडे घेऊन जायचं ना तुम्हाला. या 4-6 तोळे सोन्यामुळे लीलाचं लग्न नीट पार पडणार. आणि ते पार पडलं की माझ्याकडे किलो किलोने सोनं येणार. याला म्हणतात डोकं. अंकल प्लीज आता ही अंगठी ना तुम्ही परत घेऊन जा. मला नाही सहन होते. बघता बघता साखरपुड्याची तयारी पण सुरू झाली. आता काही दिवसात लग्न होईल. मग ती फालतू लीला आपली सासू म्हणून या घरात येईल. मग तिला सारखं लिलाई 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 असं करत हाका मारत तिच्या मागे मागे करावं लागेल. मग ती आपल्याला ऑर्डर्स देणार. ती जर म्हणाली पाय चेपा तर आपल्याला तिला पाय चेपून द्यावे लागतील. ती जर म्हणाली हात दाबून द्या तर हात पण दाबून द्यावे लागतील. आपल्या घरात काहीच किंमत राहणार नाही. असं वाटतं ना, हात दाबता दाबता तिचा गळा दाबू. गळा दाबू तुझा. सॉरी सॉरी सॉरी. काय चाललंय काय तुझं? मला तुम्ही लीला वाटलात. सॉरी सॉरी सॉरी. लागलं? त्या दुर्गा वहिनीने ना परीक्षा घेण्यासाठी लीलाला अंगठी तर दिली आहे, पण त्याने काही होईल असं वाटत नाहीये. त्या लीलाने नको त्या ठिकाणी ओव्हर स्मार्टनेस दाखवला तर मग काय होणार? ती जिंकणार आणि आपण हारणार. नाही, आपल्याला तिला हरवावंच लागणार. आणि तिला हरवण्यासाठी आपल्याला अंगठी हरवायला हवी. हा राईट. वहिनी,
तशा हुशार आहात तुम्ही. तशा म्हणजे नाही म्हणजे नेहमी काय चाललंय तुम्हा दोघींचं? साखरपुडा तोंडावर आलाय. प्लीज स्वतःचं डोकं वापरून काही गोंधळ घालू नका. गोंधळ तर घालावा लागणार वहिनी. अंगठीचा गोंधळ तर घालावा लागणार. हो हो, काळजी करू नका, माल अगदी वेळेत पोहोचेल ना. हा ठेवतो. कालिंदी, अगं रेवती निघा, उशीर होतो. आलो 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 झालं. अगं लीला, अगं काय झालंय? आवरलं नाहीच अजून? चल, आपल्याला कमी वेळ आहे ना, खरेदीला निघायचं. निघ, उठ उठ पटकन. मावशी तुम्ही जा ना, मी नाही येत. अगं अगं बाई, रात्रभर फोनवर गप्पा झालेल्या दिसतायत. काय? ए रेव, डोळे सुजलेत का ग तुझ्या ताईचे? असं काही नाहीये मावशी. राहू देत, तिला ना आराम करू देत. आराम केला की बरं वाटेल, त्वचा छान होईल, साखरपुड्याच्या दिवशी गोड दिसशील गो माझी बाई. कालिंदी, लीलाला शॉपिंग करायला खूप आवडतं. लीला चल, उठ उठ उठ, चल आपण निघूया, चल. अरे देवा. हिंट, तुम्हाला हिंट कळतच नाही का? अहो बाबा, आईला म्हणायचंय की ताईला फोनवर वगैरे बोलायचं असलं ना तर म्हणून आपला अडथळा नको, हो की नाही ग आई? तुला बरी कळली ग हिंट? नाही नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. आपण तयारच होत ना, तर ताई आली नाही आली आपल्याला शॉपिंगला जायचंच आहे. आपण जा. लबाड. आओ, रिक्षा आणू ना. हिंट कळली हा तुझी मला. हा. नशीब माझं. लीला, आम्ही आलो हा जाऊन. आराम करा. ये. ओ अंकल, तुम्हाला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? नाही, तुम्हाला नसले ना तरी मला आहे. तुमच्या त्या अंगठी पायी ना माझं डोकं फिरलंय. तिला अंगठी कुठे आहे? दाखवते. ते इथेच होती पण आता सापडत नाही. सापडत नाहीये म्हणजे? तूच ठेवली होतीस ना? हो, मी इथेच ठेवली होती. सापडली का? हो, शोधतेय. तिला नीट शोध. नीटच शोधतेय. तिला तू अंगठी हरवली नाहीयेस ना? सांग लवकर. दॅट रिंग इज इम्पॉर्टंट फॉर मी. एकतर त्या अंगठीसाठी 1000 फोन केलेत तुम्ही मला कालपासून. माझं डोकं ना भणभणतंय आता. सकाळ आहे की दुपार आहे की रात्र आहे काहीच कळत नाहीये. म्हणजे काय खरं काय खोटं ते पण समजत नाहीये. जिकडे बघेन तिकडे आता मला अंगठीच दिसायला लागली. बडबड करू नकोस. आधी अंगठी शोध. मी बडबडतेय? एक तर मी ती एकटी अंगठी शोधतेय आणि तुम्ही मलाच काय ओरडताय? एवढंच आहे ना तर तुम्ही स्वतः इथे या आणि शोधा तुमची अंगठी. मी तर म्हणते आता तुम्ही येऊनच दाखवा इथे. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. हे खरंच इकडे कसे आले?